Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तारीख 7 मार्च 2025. ठिकाण मंत्रालय. वेळ साधारण दुपारची असते आणि मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गृह खात्याकडे दुपारच्या वेळी एक अर्ज येतो. कक्ष अधिकारी तो अर्ज बघतात आणि त्यात अर्जामध्ये असा उल्लेख केलेला असतो की मी अशी पुण्यात राहणारी व्यक्ती आहे, मी बिझनेसमध्ये आहे आणि बिझनेस काय तर माझा डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन आणि त्यानंतर बिल्डर असा माझा व्यवसाय आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मी माझे सगळ्या साईट चालू असतात, मी फिरत असतो, माझ्याकडे प्रचंड कॅश असते आणि प्रतिस्पर्धी वगैरे माझे सुद्धा या सगळ्यामध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्याकडे स्वतःसुद्धा बऱ्याचदा कॅश असते आणि त्यामुळे जीवाला धोका असल्यामुळे तुम्ही मला लायसन्स इश्यू करावं. आणि या लायसन्स इश्यू करण्यासंदर्भात मी आधीच पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे अप्लाय केलेलं होतं, पण त्यांनी तो अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे मी आता मंत्रालयामध्ये थेट गृह खात्याकडे या सगळ्या संदर्भात अपील लावतोय. ज्या व्यक्तीने हा अर्ज केला त्याचं नाव आहे सचिन बन्सीलाल घायवळ. हा कोण आहे? निलेश घायवळचा सख्खा भाऊ. स्टोरी इथपर्यंत फक्त आपण असं म्हणू की तिचा सुरुवात झालेली असते, पण या सगळ्यामध्ये त्यावेळी गोष्टी समोर येतात ज्यावेळी माझ्याकडे मंत्रालयामध्ये नक्की काय झालं या सगळ्याची कागदपत्र येतात. त्याच्यावरून पुढे जाऊन घायवळला पुणे पोलिसांनी अहवाल दिलेला असतो की हा मर्डर, त्यानंतर अटेम्प्ट टू मर्डर, खंडणी, वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हेगार आहे. असं असताना त्याला लायसन्स किंवा गन लायसन्स त्याला इश्यू केलं नाही जावं याच्या विरोधात जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये घायवळ मंत्रालयात पोहोचतो. तो गृह खात्यात जातो आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर या संपूर्ण प्रकरणाची अपील लागते. संपूर्ण ह्याची सुनावणी लागते आणि सुनावणीमध्ये पुणे पोलीस कसे चुकीचे आहेत आणि माझ्या स्वतःच्या अखत्यारीत हे आहे की माझ्या स्वतःच्या पॉवर्समध्ये हे राज्यमंत्री म्हणून आहे की तुम्ही त्याला हे लायसन्स इश्यू केलं जावं. या सगळ्या संदर्भातला हा लेखी तपशीलवार अहवाल निघतो जो आत्ता माझ्या हातात आहे. शेवटच्या पानावरती योगेश कदम यांची सगळी सही आहे. आणि आजची स्टोरी ही घायवळने लायसन्स मिळवलं किंवा काय वगैरे वगैरे इथपर्यंत नाही, किंवा त्याच्या कुटुंबियांनी याच्या आधी काय गुन्हे केले काय नाही वगैरे वगैरे. आजची स्टोरी ही आहे की घायवळने मंत्रालयातून नक्की कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या सहीनुसार सूत्र हलवली आणि त्याच्याकडे जो ते वेपन्स वापरतोय त्यातले काही लीगल आहेत, काही इल्लीगल आहेत. पण जे लीगल आणि लायसन्स वेपन आहेत ते पोलिसांनी नाही म्हटलेलं असताना सुद्धा मंत्री महोदयांनी मात्र त्यांच्या कृपेने, आशीर्वादाने आणि सहीने इश्यू केलेले आहेत. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सगळे डॉक्युमेंट्स आहेत, सगळं वन बाय वन आपल्याला जायचं आहे. यामध्ये अपिलामध्ये नक्की काय झालं, सुनावणी दरम्यान काय घडलं, घायवळने स्वतः तो काय करतो काय नाही हे नक्की काय दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर मंत्र्यांनी, पुणे पोलिसांनी जे काही सगळं सांगितलं, कारण अपील झाले म्हटल्यानंतर सुनावणीसाठी पुणे पोलीस पण हजर होते, तर पुणे पोलीस कसे चुकीचे आणि खोटे ठरलेत मंत्र्यांनी हे सुद्धा या सगळ्या डॉक्युमेंट्समधून बघू. वन बाय वन जाऊ. सुरुवातीला मी एक तारखेचा उल्लेख केला होता, ती तारीख होती 7 मार्च 2025ला. काय होतं ते आपण बघू की शस्त्र अधिनियम 1951 मधल्या कलम 18 नुसार एक शस्त्र परवाना मिळवण्यासाठी हा जो घायवळ आहे तो तिथे पोहोचतो. ठीक आहे. अर्ज दाखल करतो मंत्रालयामध्ये. मग तो असं म्हणतो की सदर अपील अर्जाच्या अनुषंगाने अपीलीय प्राधिकारी तथा कोण आहे, राज्यमंत्री गृह जे आहेत त्यांच्याकडे 24 एप्रिल 2025ला सुनावणी आयोजित करण्यात आली होती आणि सदर सुनावणी अंती आपल्याला अपील अर्जाच्या अनुषंगाने शासन आदेश पारित केले असून त्या सगळ्याची प्रत यासोबत जोडलेली आहेत. कक्ष अधिकाऱ्याची ही 26 जूनला झालेली सही या संपूर्ण पेपरवरती. 7 मार्चला मंत्रालयात तो आला, त्यानंतर 24 एप्रिलला सुनावणी लगेच त्याची लागली आणि त्यामध्ये कक्ष अधिकाऱ्यांनी लगेच 26 जूनला या सगळ्या प्रकरणात सही केली. आता आपण समजून घेऊ की घायवळने पुणे पोलिसांनी जे काही सगळे अर्ज केलेले होते त्याला नक्की कशा पद्धतीने तिथे त्याला चॅलेंज केलं आणि तो तिथे कसा पोहोचला. समजून घ्या प्रकरण काय ते. प्रस्तुत प्रकरण कोणाचं आहे? घायवळ विरुद्ध पुणे पोलीस आयुक्त असं हे प्रकरण आहे. ह्याची सुनावणी कोणासमोर होती? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर. सुनावणी काय आता समजून घ्या आणि त्यानंतर आपण आदेशाकडे जाऊ. बघा, ते म्हणतात की प्रस्तुत प्रकरणी म्हणजे काय, त्याला गन लायसन्स मिळावं आणि बंदूक त्याने म्हणजे लिगली त्याने घेऊन ते चालवावं यासाठी प्रस्तुत प्रकरणी अपिलार्थी म्हणजे घायवळ यांनी स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळण्यासाठी विनंती हे पुणे पोलीस आयुक्तांना केली होती. मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी
असं सांगितलं की 20 जानेवारी 2025च्या आदेशान्वये आम्ही या संपूर्ण त्याचं जे काही मागणी आहे ती आम्ही नामंजूर करतोय। मग त्या आदेशाने व्यथित होऊन घायवळ हा शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 18 नुसार 7 मार्च 2025 रोजी राज्य शासनाकडे आला आणि त्याने सांगितलं की स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळण्यासाठी मी अपील सादर करतो। या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांची सुनावणी माझ्यासमोर 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्रेरणा हॉल आझाद मैदान फोर्ट मुंबई येथे घेण्यात आली। माझ्यासमोर म्हणजे कोण? गृहराज्यमंत्री योगेश कदम। पुढे बघू। अपीलार्थी यांनी सुनावणी दरम्यान लेखी आणि मौखिक युक्तिवादामध्ये खालील मुद्द्यांची मांडणी केली। घायवळचं काय म्हणणं आता आपण ते बघू। घायवळ म्हटला की बाबा माझी शेती आणि बांधकाम व्यवसाय। मग तो म्हणतो की समृद्धी डेव्हलपर्स या नावाने बांधकामाशी संबंधित फर्म आहे आणि या फर्म बाबत अपीलार्थी हे पुणे अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मागील 15 वर्षापासून बांधकामाचा व्यवसाय करतात। सोनेगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे अपीलार्थी यांची 48 एकर जमीन आहे। तसेच अपीलार्थी हे पुण्यामधल्या जी कर्वेनगरची इथे शाळा आहे त्या शाळेमध्ये 20 वर्षापासून क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करतात। सो क्रीडा प्रशिक्षक पण आहेत, त्यानंतर 48 एकर गावाला जमीन पण आहे, ते शेती पण करतात आणि इंटरेस्टिंगली घायवळ आणखी काय करतोय तर तो डेव्हलपर्स आणि बिल्डर्स पण आहेत, त्याचं त्याने फर्मचं नाव दिलं इथे। मग तो असं म्हणतो की समृद्धी डेव्हलपर्स या फर्म मार्फत पुणे जिल्हा कोथरूड वडगाव धायरी या भागात याचा आणखी एक पॉईंट यातला होता की सोनेगाव जामखेड जिल्हा अहमदनगर आहे, हे जे सोनेगाव आहे याच्याच याच्यावरती घायवळने तिथून आणखी एक आधार कार्ड सुद्धा इश्यू केलेलं आहे। हे पण मला तुम्हाला सांगायचं, जो मागचा व्हिडिओ तो तुम्ही नक्की बघा आणि सोनेगाव मधल्या आणि जामखेड मधल्या आणखी एका माजी मंत्र्याचा काय उल्लेख आहे तो सुद्धा आवर्जून बघा। आता पुढे तो म्हणतो की समृद्धी डेव्हलपर्स या फर्म मार्फत पुणे जिल्ह्यामधल्या कोथरूड वडगाव धायरी इत्यादी भागामध्ये साइट्स माझ्या सुरू आहेत। त्याचप्रमाणे अहमदनगर मधल्या जामखेड इथे सरकारी हॉस्पिटलच्या बांधकामाचं सब कॉन्ट्रॅक्टची माझ्याकडे प्रत आहे, म्हणजे घायवळ गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेतोय बघा। सब कॉन्ट्रॅक्टची माझ्याकडे प्रत असून सदर बांधकाम देखील अजून चालू आहे। 2025चं सांगतोय तुम्हाला की आता ही बांधकामं सगळी चालू आहेत, घायवळ कॉन्ट्रॅक्टर पण आहे बघा, हे सगळं चालू आहे। बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगाने अपीलार्थी यांना बांधकाम साहित्य खरेदी करणे, मजुरांना पगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जवळ बाळगावी लागते। त्याचप्रमाणे विक्री केलेल्या फ्लॅटचे चेक किंवा रोख रक्कम सुद्धा सोबत आणावी लागते। अपीलार्थी म्हणजे घायवळ यांना बांधकाम व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण ही करावी लागते। तसेच बांधकाम व्यवसाय असल्यामुळे व्यवसायातील स्पर्धेमुळे काही व्यक्तींशी शत्रुत्व निर्माण झालेलं आहे। अपीलार्थीच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणजे घायवळच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये म्हणून स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना आवश्यक असल्याचं अपीलार्थीचं म्हणणं आहे। ओके। अपीलार्थी याच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्त याच्या पुण्याच्या कार्यक्षेत्रात 3 वेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते, पण हे गुन्हे 2010 व 15 मधले असल्याने न्यायालयाने या सगळ्यातून त्यांना दोषमुक्त केले असे सगळे सांगतात। आणि मग त्यानंतर 2015 नंतर त्यांच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत। ठीक आहे, हे सुनावणीमध्ये आर्ग्युमेंट आहेत। मग म्हणतात की अपीलार्थी यांनी पोलीस आयुक्तालयात इथे स्वसंरक्षणासाठी जो परवानासाठी अर्ज केला होता, पण त्यांची विनंती पुणे पोलीस आयुक्त शहर यांनी अमान्य केली आणि त्याचमुळे घायवळ हा शासनाकडे स्वतःच्या संरक्षणासाठी मला एक लायसन्स वेपन द्यावं याच्यासाठी इथे अपील सादर करतोय। आता या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांनी काय गोष्टी मांडलेल्या होत्या हे बघू, वन बाय वन जाऊ। अत्यंत इंटरेस्टिंग, तितकं शॉकिंग आणि भुवया उंचावणारं सगळं आहे। म्हणजे मी यासाठी म्हणतोय की इतके दिवस घायवळ आणि पोलिसांचं नेक्सस आपण म्हणत होतो, नंतर मला दिसलं की घायवळ कोणकोणत्या राजकीय नेत्यांसोबत फिरतोय, पण घायवळ सारख्या कुटुंबियांकडे, त्याच्या भावाकडे आणि त्यांच्या सगळ्यांकडे गनचे लायसन्स असावेत आणि त्यांनी पिस्तूल घेऊन फिरावं, त्यांच्यावरती इतके गंभीर आरोप असताना या सगळ्यासाठी जर मंत्री महोदय सही करत असतील, काय बोलायचं म्हणजे बघा। आता ठीक आहे, पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या कार्यालयाकडून सुनावणी लेखी दरम्यान नक्की काय काय म्हणणं ते आता मांडू। आधी घायवळचं म्हणणं आपण ऐकलं, त्यानंतर आता पुणे पोलिसांचं म्हणू। पुणे पोलीस म्हणतात की अपीलार्थी यांनी नवीन शस्त्र परवाना मिळण्याबाबत सादर केलेली जी कागदपत्र आहेत, प्राप्त अहवाल याची आम्ही छाननी केली। छाननी केल्यानंतर आम्हाला दिसलं की अपीलार्थी यांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी दिलेली कारणं ही आम्हाला संयुक्तिक वाटत नाहीत। मग पुणे पोलीस असं म्हणतात, तसेच योग्य कारणाशिवाय शस्त्र परवाना मंजूर करणे हे सार्वजनिक शांतता राखण्याच्या आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने घायवळ यांना शस्त्र परवाना मंजूर करण्यास या प्राधिकरणाची सक्त हरकत घेतलेली आहे। पुढे बघा आता,
मग त्यामुळे ते सांगतात त्याच्यावरती गुन्हे कोणते कोणते आहेत. मग ते उल्लेख करतात की कोथरूड पोलीस ठाणे इथे बरेच वेगवेगळे कलम लागले, त्यातलं 307 अत्यंत डेंजर कलम आहे की अटेम्प्ट टू मर्डर्स ते कलम लागलं आणि खाली त्याच्यामध्ये परत खंडणीचे वगैरे पण जबरी खंडणी उकळली याचे पण वेगवेगळे सेक्शन्स आहेत. मग दत्तवाडी पोलीस ठाण्यातले गुन्हा सांगतात. दत्तवाडीमध्ये तर 302 307 असे दोन्ही म्हणजे मर्डर पण आहे आणि आणखी एकावरती अटेम्प्ट पण केलेला आहे ते पण आहे. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाणे तिथे सुद्धा अशाच पद्धतीचे गुन्हे आहेत. मग पोलीस असं म्हणतात की उपरोक्त गुन्ह्यांमधली दत्तवाडी पोलीस स्टेशन इथे दाखल झालेला जो गुन्हा आहे हा अपिलार्थी यांनी त्यांचा भाऊ तथा कुविख्यात गुन्हेगार निलेश घायवळ याच्यासोबत केला आहे. म्हणजे सचिन घायवळने स्वतः त्याच्यासोबत हा गुन्हा केलेला आहे हे ते निलेश घायवळ सोबत असते म्हणतात. त्यामुळे पुणे शहर यांनी 20 जानेवारी 2025च्या आदेशान्वये अपिलार्थीचा शस्त्र परवाना अर्ज नामंजूर करीत असल्याचा आदेश निर्गमित केला होता. अपिलार्थी म्हणजे घायवळ याच्या अर्जाच्या अनुषंगाने केलेली चौकशी व त्यांनी सादर केलेली कागदपत्राची पडताळणी आम्ही केली. तसंच अपिलार्थी याच्यावरती गंभीर गुन्ह्यांचा पूर्व इतिहास आहेत, ते टोळी युद्धात आहेत, ते ऑर्गनाइज क्राईम करतात. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पिस्तल किंवा रिव्हॉल्वर मिळण्याबाबत त्यांनी दिलेली आम्हाला जी काही कारणं आहेत ही आम्हाला संयुक्तिक वाटत नाहीत. घायवळ यांनी पिस्तूल किंवा रिव्हॉल्वरचा शस्त्र परवाना मिळण्यासाठी केलेला अर्ज नामंजूर करण्यात यावा हे या अपिलीच्या दरम्यान जी सुनावणी झाली त्यातली ही पुणे पोलिसांची बाजू होती. आणि आता आपण येऊ मंत्री महोदयांनी या सगळ्यामध्ये काय आदेश काढलाय त्याच्याकडे आणि त्यानंतर काही अनुत्तरित प्रश्न. ते फार महत्त्वाचे आहेत कारण ते आत्ताच्या घडीला किती जण विचारतात त्याबद्दल मलाच प्रश्न आहेत. एनिवे, मुद्दा क्रमांक 1, मंत्री महोदय काय म्हणतात? राज्यमंत्री योगेश कदम ते म्हणतात सदर प्रकरणातील दस्तऐवज तसेच आदेशाचे अवलोकन केले असता अपिलार्थी यांच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत असं आता प्रथमदर्शनी आम्हाला दिसतंय. आता समजून घ्या, घायवळच्या नावावरती 3 गुन्हे असतील इट इज फाईन, पण घायवळ हा ऑर्गनाइज क्राईममध्ये आहे. प्रत्येक वेळी तोच एखादी गोष्ट करतो असं नाही. जसं की बंडू आंदेकर हा ऑर्गनाइज क्राईममध्ये आहे. ज्या लोकांनी कोमकरला मारलं तिथे बंडू आंदेकर स्वतः नव्हता किंवा कृष्णा आंदेकर स्वतः इथे गोळ्या घालायला नव्हता, पण यांच्या सांगण्याने या गँगच्या बेसिसवरती आणि त्याच्या ग्राउंडवरती हे सगळ्या गोष्टी घडल्या. असं असताना सुद्धा यामध्ये फक्त 3च गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बघा, म्हणजे 3 गुन्हे तर आता रिसेंटली घायवळच्या टोळीने केले म्हणून पोलीस त्या घायवळला शोधतायत. एनिवे, ते असं म्हणतात की याच्या आधी फक्त पुणे पोलीस यांच्याकडे 3च गुन्हे आहेत, ते गुन्हे 2010-15 मधले आहेत. त्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांना दोषमुक्त आधी न्यायालयाने ठरवलेलं होतं. बरं, हे गुन्हे एवढे सिरियस होते, याच्यामध्ये एव्हिडन्सेस मॅन्युप्युलेट करून सुटणं हे घायवळसारख्या माणसाला आणि जे सराईत गुन्हेगार आहेत आणि जे मकोकामधले एकदम क्रिमिनल काय म्हणू की आपण ऑर्गनाइज क्राईम करणारे आरोप आहेत यांना काय फार अवघड नाही आणि ते एकदम सोप्या गोष्टी त्या. मग त्यानंतर मंत्री महोदय असं म्हणतात अपिलार्थी यांचा बांधकाम व्यवसाय असून या व्यवसायातील स्पर्धेमुळे व त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने रोख रक्कम जवळ बाळगावी लागत असल्याने अपिलार्थी म्हणजे घायवळ यांच्या जीवितास धोका असल्याचं अपिलार्थीचं म्हणणं आहे. फक्त इतकंच नाही तर याशिवाय या प्रकरणातील दस्तावेज तसेच न्यायालयाचे आदेश व अवलोकन मी केलं आणि त्यानंतर घायवळ यांनी मांडलेले मुद्दे हे संयुक्तिक असून ते योग्य असल्याच्या निष्कर्षाप्रती मी आलेलो आहे. म्हणजे घायवळ जे काय म्हणतोय की त्याला ते का दिलं पाहिजेत गन्स, तर ते संयुक्तिक आहेत असं मंत्री महोदय म्हणतात. जे पुणे पोलीस म्हणतात की हे संयुक्तिक नाही आहेत, ठीक आहे. त्यामुळे ते असं म्हणतात की ह्या निष्कर्षाप्रती मी आलोय की ह्या सगळ्या गोष्टी संयुक्तिक आहेत. मग ते असं म्हणतात त्याचमुळे सबब शस्त्र अधिनियम 1959 कलम 18 व शस्त्र नियम 2016च्या नियम 105 नुसार राज्य शासनास प्राप्त झालेल्या अधिकाराद्वारे व मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी योगेश कदम राज्यमंत्री गृह महाराष्ट्र राज्य खालील प्रमाणे आदेश पारित करत आहेत. हे वाक्य परत सांगतो आणि त्यानंतर आदेशाच्या 3 ओळी घेऊ. ते असं म्हणतात की शस्त्र अधिनियम 2016 आणि 1959 याच्यानुसार राज्य शासनात जो अधिकार प्राप्त झालेला आहे आणि मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री आदेश पारित करतो. आदेश काय आता बघा, अपिलार्थीची अपील मंजूर करण्यात येत आहेत. म्हणजे काय, पुणे पोलीस जरी म्हटलेले असतील की नाही आम्हाला संयुक्तिक वाटत नाहीये, हा ऑर्गनाइज क्राईममध्ये आहेत, हे गुन्हेगार आहेत सगळे, ऑलरेडी हा पण महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये होता, तरी सुद्धा घायवळचा अर्ज मी स्वतः माझ्या शक्तीमध्ये राहून मंजूर करतो. दुसरं, पुणे पोलीस आयुक्त तुम्ही 20 जानेवारी 2025ला तुम्ही जो आदेश काढला की घायवळला तुम्ही लायसन्स इश्यू करू शकत नाही, तो मी माझ्या अधिकारात राहून रद्द करतो. ठीक आहे. तिसरं, पुणे पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अपिलार्थी म्हणजेच घायवळ यांना विहित केलेल्या कार्यपद्धतीवर अवलंबून शस्त्र परवाना देण्याबाबत पुढील आवश्यक ती कारवाई करावी. म्हणजे मी गृहराज्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही
घायवळला आता शस्त्र परवाना द्यावा आणि या कार्यपद्धतीवरती अवलंबून राहून शस्त्र परवाना देण्यासाठी पुढील कारवाई करावी. पुढे पोलीस म्हणत होते की आम्हाला संयुक्तिक नाही वाटत आहेत, त्यांनी दिलेली कारणं आम्हाला माहिती आहेत सगळी, हे सगळे एक्सक्यूज आहेत, या सगळ्या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या आहेत. ॲक्च्युअली ह्यांचे हे काय करतात काय नाही काय नाही आम्हाला सगळं माहिती आहेत. पण गृहराज्यमंत्री असं म्हणाले की नाही नाही हे माझ्या अधिकारात आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय तसं तुम्ही करा. आणि त्यामुळेच ते म्हणतात की पुढील कारवाई तुम्ही करा आणि मी आदेश देतो. तो जे काय म्हणतो घायवळ ते मला संयुक्तिक वाटते अगदी, त्यामुळे तुम्ही त्याला गनचा परवाना, रिव्हॉल्वर पिस्तूलचा ते काय ते देऊन टाका. योगेश कदम यांच्या सहीनिशी, त्यांच्या गृहमंत्र्याच्या शिक्क्यानिशी हा संपूर्ण कागद आत्ता माझ्या हातात आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणीतरी हे संपूर्ण प्रकरण आता बाहेर काढलं आहे. आणखी एक आता महत्त्वाचं, कोणत्याही कमिशनरेटने तुम्हाला एखादं लायसन्स नाकारलं तर तुम्हाला अपील करण्याचे गृहराज्यमंत्र्याकडे अधिकार असतात. ठीक आहे, गृहराज्यमंत्र्याने पोलिसांचा अहवाल रिव्ह्यू करायचा असतो, कारण पोलीस जे काय म्हणत आहेत ते ग्राउंडचं सगळं आलेलं असतं. एक छोटासा पटकन किस्सा सांगतो. हगवण्यांच्या प्रकरणामध्ये जेव्हा त्या भावाने पुणे ग्रामीण पोलिसांकडे अर्ज केला होता पिस्तलसाठी, तर ग्रामीणने नाकारला होता. म्हणून त्याने शहराच्या अखत्यारीमध्ये म्हणजे कोथरूड एरियाच्या अखत्यारीमध्ये त्याने रूम घेतली. ते रूम त्याचं ॲड्रेस प्रूफ असल्याचं त्यांनी दाखवलं आणि अर्थात जॉईंट कमिशनर ते सुपेकर साहेब होते, त्यामुळे घरोघरीच सगळे विषय होते. त्यामुळे सुपेकर साहेबांनी ते मान्य केलं आणि त्यानंतर आधी जो रिजेक्ट झाला होता पुण्याच्या एसपीनी रिजेक्ट केला तो इकडे पुणे कमिशनरेटने मान्य केला आणि त्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन जे गृहराज्यमंत्री होते बंटी पाटील माझ्या माहितीनुसार त्यावेळी होते, तर त्यांनी तो अप्रूव्ह केला होता. पण स्थानिक पोलिसांचं म्हणणं, स्थानिक पोलीस काय रिव्ह्यू होतात या गोष्टी पडताळून साधारण त्या कंटिन्यू ठेवणं, कारण पोलिसांकडे जास्त इनपुट्स असतात हे अपेक्षित होतं. गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांनाच इथं खोटं ठरवलं आणि त्यांच्या सहीनिशी हे संपूर्ण केलं. आता ठीक आहे, अपिली अधिकार गृहराज्यमंत्र्याकडे असतात वगैरे वगैरे सगळ्या या गोष्टी ह्या झाल्या लिगल हा सगळ्यातला भाग, किंवा ज्याला आपण म्हणतो की हायरार्की आणि शासन सांगते त्यानुसार केलं जातील. ओके, पण तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचे गृहमंत्री जे काय देवेंद्र फडणवीस आहेत, जे आता महाराष्ट्राचा संपूर्ण गाडा हाकतात मुख्यमंत्री म्हणून सुद्धा, त्यांच्या खात्यामध्ये अशा गोष्टी घडतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांचे गृहराज्यमंत्री या सगळ्यावरती आपण असं म्हणू की सगळ्यावरती ते अपील घेतात, त्यानंतर ते पुणे पोलिसांचाच अहवाल या सगळ्यामध्ये चुकीचा कसा आहे आणि त्यामुळे माझ्या शक्तीमध्ये काय हे क्लिअर करून टाकतात. तर ज्या देवेंद्र फडणवीसांचे फक्त राज्यभरात नाही बरं का, मंत्रालयातल्या प्रत्येक मजल्यावरच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये स्वतःचे असे टेंटॅकल्स आहेत, जे टेंटॅकल्स यासाठी आहेत की वेगवेगळ्या खात्यांमध्ये खरंच काय चाललं काय नाही याचे इनपुट्स देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माणसं बसवली आहेत. अशा व्यक्तीपर्यंत हे पोचलं नसेल का? एकीकडे राज्यात पुण्यामध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी आम्ही कसे प्रयत्न करत आहोत, पोलिसांना मी पूर्ण ऑर्डर दिलेले आहेत असं सांगणाऱ्या गृहमंत्र्यांनी आणि त्यांच्याच खात्यामध्ये चालणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी ह्या दोघांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुम्ही घायवळला परवाना का दिला, तेही पुणे पोलिसांनी नाकारलेला असताना. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओमकार, थेट पुण्यावरून.